वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 155व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध ह्या ग्रंथावर आणि या दासबोध ह्या ग्रंथावर विवरण घेत असताना पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आपण विवरण घेत आहोत। या पहिल्या समासावर विवरण घेत असताना मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे या ओळीवर आपण चिंतन करत आहोत। या ओळीवर आपण विवरण घेत आहोत। आपण बघितलं की समर्थांनी अगदी साधा आणि सोपा मार्ग तुम्हाला परमार्थासाठी दिलेला आहे। परमार्थ करण्यासाठी साधा आणि सोपा मार्ग दिलेला आहे। न लगे साधन दुर्गम, कुठल्याही प्रकारचं दुर्गम साधन नाही, सुगम साधन। आणि त्या साधनाचं आपण चिंतन केलं। भगवंतांनी कशा प्रकारे तुम्हाला परमार्थ करण्यासाठी साधन दिलेलं आहे, कोणतं साधन दिलेलं आहे आणि मग कशा प्रकारे आपण या ठिकाणी कार्य केलं पाहिजे किंवा परमार्थ केला पाहिजे। देवपूजा कशाला म्हणतात, उपासना कशाला म्हणतात, हे आपण चिंतन करत आहोत। मागे भाग क्रमांक 154 मध्ये आपण बघितलं देवपूजा करणे म्हणजे तरी नक्की काय किंवा उपासना करणे म्हणजे तरी नक्की काय। कशाला उपासना म्हणतात, कशाला देवपूजा म्हणतात। सगळ्या प्रकारचं ज्ञान संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये ठेवलेलं आहे। सगळ्या प्रकारचं देवपूजा करत असताना माणसाने कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे, कशा प्रकारे राहिलं पाहिजे, परमार्थ करत असताना माणसाने कशा प्रकारे राहिलं पाहिजे, म्हणजेच आपल्याकडून परमार्थ घडेल। नाहीतर काही वेळेला आपण करतोय, आपल्याला वाटतंय की मी परमार्थ करतोय, मी देवाचं स्तवन करतोय, मी देवाचं भजन पूजन करतोय, वाटतंय आपल्याला, पण नकळत सूक्ष्मातून काही वाईट विचार पण आपल्याकडे आले जातात। नकळत सूक्ष्मातून काही पापकर्मही आपल्याकडून घडली जातात। ती घडू नयेत म्हणून संतांनी ते मार्गदर्शन केलेलं आहे। त्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे किंवा त्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल असं त्या वाङ्मयामध्ये अभंग ओव्या मांडलेल्या आहेत। फक्त त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे। कधी कधी वाटते आपल्याला की मी देवाचं स्तवन करतोय, देवपूजा करतोय, उपासना करतोय, देवाची भक्ती करतोय, पण अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर त्यावेळेला आपल्याकडे कुठल्या प्रकारचा द्वेष नसतो ना, कोणाचा मत्सर नसतो ना, कोणाचा तिरस्कार आपल्याकडून घडतो का, किंवा सूक्ष्मातून आपल्या पिंडामध्ये कुठल्या प्रकारचा अभिमान जागा होतो का, अहंकार जागा होतो का, हा विचार आपण केला पाहिजे। काही वेळेला देवाचं स्तवन करता करता परमार्थिक विचार मांडता मांडता कधीतरी सूक्ष्मातून का न होईना पण कोणाचा तरी मत्सर घडला जातो, तिरस्कार घडला जातो आणि एखाद्या परमार्थिक माणसाने दुसऱ्या परमार्थिक माणसाचा आपल्या बोलण्यातून तिरस्कार करणं याला कीर्तन म्हणत नाही किंवा याला प्रवचन म्हणत नाही, याला निरूपण म्हणत नाही। जर समोरचा माणूस देवाचं स्तवन करतोय, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय आणि संतांच्या वाङ्मया व्यतिरिक्त जर काही बोलत नाही, संतांचं स्तवन करतोय जेणेकरून परमार्थिक विचार समोरच्या माणसांकडे निर्माण होतील अशा प्रकारचं जर तो मार्गदर्शन करतोय आणि त्याचं जर मत्सर आपल्याकडून घडत असेल, त्याचा जर तिरस्कार आपल्याकडून घडत असेल, तर त्यावेळेला आपण विचार केला पाहिजे की मी देवाचं स्तवन करतोय की अजून काय करतोय, मी परमार्थ करतोय की अजून काय करतोय, हा विचार आपण आपल्या पिंडामध्ये केला पाहिजे।
म्हणजे किती सूक्ष्म सूक्ष्म विचार या ठिकाणी संतांनी मांडलेला आहे, किती सूक्ष्म सूक्ष्म विचार या ठिकाणी संतांनी दाखवलेला आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर आपण जे चिंतन करतोय, देवाची भक्ती करणारा साधक, परमार्थ करणारा जो साधक आहे, संतांच्या चरणी येऊन जो परमार्थ करतोय, भक्ती करतोय, तो दास आहे, साधक आहे, भक्त आहे देवाचा. त्याने कशा प्रकारे राहावं, त्याने कशा प्रकारे कार्य करावं, कशा प्रकारे देवाचं स्तवन करावं, हा विचार आपण करत आहोत आणि मागे सुद्धा केलेला आहे. अगदीच जर पाहायला गेला तर उपासना म्हणजे काय, देवपूजा म्हणजे काय याचा अभ्यास आपण केला. त्या ठिकाणी तो अभ्यास करत असताना, तो विचार करत असताना देवपूजा ही अनेक प्रकारे घडत असते, उपासना ही आपल्याकडून अनेक प्रकारे घडत असते. आपण कुठेही असू द्या, जे काम आपल्याला प्राप्त झालेलं आहे, जे काम आपण करतोय, ते काम एक निष्ठेने आणि ज्या पद्धतीने आपल्याला ते काम लावून दिलेलं आहे त्या अपेक्षेप्रमाणे घडलं पाहिजे. अर्थातच जर पाहायला गेलं, आज जो भ्रष्टाचार पाहायला मिळतो, हिंसाचार पाहायला मिळतो, अत्याचार पाहायला मिळतो, याला कारण काय? तर माणूस आपलं कर्तव्य विसरलेला आहे, आपली कर्म विसरलेला आहे. एकदा काय एखाद्या विषयाचा अतिरेक झाला की आपण म्हणतोय अति तिथे माती. अतिरेक झाला एखाद्या विषयाचा, कामाचा अतिरेक झाल्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अत्याचार घडतो. क्रोधाचा अतिरेक झाला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार घडतो. लोभाचा अतिरेक झाला म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भ्रष्टाचार घडतो. आणि आज आपल्याला कित्येक ठिकाणी अशा गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. ज्या ठिकाणी जाणीव नाही, ज्या ठिकाणी पाप पुण्याची ओळख नाही, पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात, सत्य कर्म कशाला म्हणतात आणि असत्य कर्म कशाला म्हणतात, धर्माचरण कशाला म्हणतात आणि अधर्म कशाला म्हणतात, हे ज्या ठिकाणी ओळख नाहीये, हे मार्गदर्शन ज्या ठिकाणी नाहीये किंवा ही माहिती नाही ज्या ठिकाणी, त्या ठिकाणची अवस्था जर आपण पाहायला गेलं, 50-50 हजार रुपये पगार घेणारी माणसं आहेत, लाख रुपये पगार घेणारी माणसं आहेत एका महिन्याला. पण एवढा पगार असून सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. कुठेतरी त्यांना टेबला खालून घ्यावंच लागतंय. आणि अशा प्रकारे आपण टेबला खालून जर घेत असू, गरिबांचं जर शोषण करत असू, एखादा अडलेला आहे, गरजू माणूस आहे आणि त्याच्याकडून त्याचं काम करण्यासाठी जर आपण त्याचं मन दुखवून जर त्याच्याकडे मागणी करत असू, तर आपण किती परमार्थिक असू द्या, आपण किती देवाचं नामस्मरण करू द्या, भ्रम असतो फक्त की मी परमार्थ करतोय म्हणून, प्राप्ती नावे शून्य, काही फायदा नाही. ती पण एक उपासनाच आहे, ती पण एक देवपूजाच आहे. ज्या ठिकाणी आपण ज्या नोकरी धंद्यामध्ये असू ना, ज्या ठिकाणी आपण नोकरी करत असू, ज्या ठिकाणी आपला धंदा असेल ना, त्या ठिकाणी ती समाजाची सेवा करणं. जर नोकर असू तर आपल्याला आपला मोबदला म्हणून त्या ठिकाणी पगार मिळत असतो. जर आपला धंदा असेल तर त्या धंद्यामध्ये आपल्याला काही नफा असेल त्या पद्धतीने आपण करत असतो. पण
त्या ठिकाणी कशा पद्धतीने पाहिजे आपण. जर महिन्याचा पगार ठरलेला आपल्याला जर महिना पूर्ण झाल्यानंतर आपल्या हातात मिळतोय, तर मग त्या ठिकाणी त्या टेबलावर बसून, त्या खुर्चीवर बसून आपण गरिबांचं शोषण का करावं. एखादा गरजू माणूस आहे, त्या गरजू माणसाचं शोषण आपण का करावं. आणि त्या ठिकाणी संतांनी स्पष्ट मांडलेलं आहे, पुण्यात्मक जे माणसाकडे प्राप्त होतंय ना, पुण्य कर्म करून जे माणसाकडून प्राप्त होतंय, धर्माचरणाने जे माणसाला प्राप्त होतंय, ते सुखकारक असतंय, ते समाधानकारक असतंय. मग असं सुखकारक समाधानकारक माणसाला 2 वेळचं जरी खायला मिळालं ना, तरी तो माणूस सुखी असतो. त्याच्या पलीकडे जाऊन 1 वेळा जरी त्याला खायला मिळालं तरी तो आनंदी असतो, सुखी असतो. पण टेबला खालून घेऊन, अनेकांचं शोषण करून, अनेकांचं मन दुखवून जर पाप गोळा करत असेल आणि पापाचं द्रव्य जर तो घरात आणत असेल, पापाचं द्रव्य जर तो गोळा करत असेल, तर त्या ठिकाणी ते समाधान, ती सुख आणि ती शांती कधीच पाहायला मिळत नाही, कधीच नाही. मग आपण हे करतोय, हे कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय. एक चित्र दाखवलं होतं, त्या चित्रामध्ये 2 स्मशानभूमी दाखवल्या होत्या. एका स्मशानभूमीमध्ये गरीबाचं प्रेत जळतंय आणि एका स्मशानभूमीमध्ये श्रीमंताचं प्रेत जळतंय. दोघांना जागा एकच आहे, दोघांना फाट्या एकाच प्रकारची आहेत, लाकडं एकाच प्रकारची आहे, अग्नी एकाच प्रकारची आहे, एकाच जागी जायचं आहे, एकाच प्रकारे सगळ्या विधी आहेत, एकाच प्रकारचं कफन आहे. मग आयुष्यभर मनुष्य हे जे काही पाप गोळा करतोय, पाप कर्म करतोय, याचा खिसा काप, त्याचा खिसा काप, अशा प्रकारची जी कर्म करतोय, ती कोणासाठी करतोय, का करतोय. बरं, अशी कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, त्याला असं वाटतंय की मी माझ्या मुलांसाठी करतोय, माझी मुलं मला नंतर सांभाळतील, चांगल्या प्रकारे माझ्याकडे लक्ष देतील, माझ्या मुलांना भरपूर प्रॉपर्टी गोळा केली, भरपूर ऐश्वर्य त्यांच्यासाठी जमा करून ठेवलं म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. पण अशाच ठिकाणी असं पाहायला मिळतंय की कित्येक पिढ्यांना संपणार नाही एवढी प्रॉपर्टी त्याने गोळा केली, पण शेवटी त्याचा मुलगा असा निघाला की त्या मुलाने त्यांना वृद्धाश्रमात टाकली, त्याला त्यांचा त्रास व्हायला लागला. ह्या सगळ्या गोष्टीचा माणसाने अभ्यास करावा. म्हणून संतांनी ती जाणीव करून दिलेली आहे की आपण ज्या ठिकाणी आपली नोकरी करतोय त्या ठिकाणी प्रामाणिक असावं आणि प्रामाणिकपणाने जर ती सेवा केली तर त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची देवपूजाच घडली जाते, उपासनाच घडली जाते. समोरच्या माणसाचं न होणारं काम, असाध्य असलेलं काम जर साध्य झालं, शक्य झालं, ते काम जर झालं आणि ते कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता जर आपण केलं, कुठल्याही प्रकारची लाच न घेता जर आपण केलं, कुठल्याही प्रकारचे टेबला खालून पैसे न घेता जर आपण केलं, तर त्याला जे समाधान प्राप्त होत आहे ते समाधान आपल्यासाठी सुखकारक असतंय. पण टेबला खालून जर आपण मागणी केली, त्या ठिकाणी जर लाच आपण मागणी केली, लाच घेण्याचा जर प्रयत्न केला, तर मात्र त्याचं अंतःकरण दुखलं जातंय. तो गरजू असतो, त्याला गरज असते, त्याच्याकडे नसतानाही तो इकडून तिकडून काढओढ करून समोरच्या माणसाला देत असतो. बाबा एकदाचे घे पण माझं काम कर. तो असं काय आनंदात देत नाही, तो असं काय खुश होऊन देत नाही, त्याला माहिती आहे पापाचंच आहे, पण बिचारा देत असतो, गरज असते म्हणून देत असतो. मग घेणाऱ्याने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे की त्याच्या अंतःकरणाला लागतंय, त्याच्याकडे नसताना त्याला गरज आहे म्हणून त्याने लोकांकडून काढओढ करून उसने घेऊन आणि ते द्यायला घेतलेत. आता तो पैसा जर आपल्या घरात आला, आपल्याकडे आला, तर तो किती सुखकारक असेल. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, तुम्ही तुमच्या उद्योग धंद्यात व्यापारामध्ये जरी असलो ना तरी त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे पाहिजे. समोरच्या माणसाला एखादी गोष्ट कळत नाही, समजत नाही म्हणून हवाच्या सव्वा त्याच्याकडून काढणं हे योग्य नाही.
आणि हा जो पैसा आहे ना, तो माणसाला फक्त धावपळ करायला लावतो आयुष्यात, स्थिरता नाही. त्याचं मन जेव्हा पाहावं तेव्हा चंचल, त्याच्या मनाकडे स्थिरता कधीच नाही. आणि मग कितीही जरी पूजा घातल्या, कितीही जरी तीर्थक्षेत्राला गेलो आणि त्या ठिकाणी कितीही जरी दान पुण्य केलं, तरी अंतःकरण दुखून पैसा जो गोळा केलेला असतो तो सुखकारक किंवा तो कधीच पुण्य गोळा करून देणार नाही. तो कधीच आपल्याला सहाय्य होणार नाही, कधीच नाही. त्याला भ्रम असतो असा. काय, अनेकांचे खिसे कापून, अनेकांचं शोषण करून अनेक रुपये गोळा केले, मोठा बंगला बांधला आणि एक मोठी पूजा घातली, 1000-2000 माणसांना जेवायला घातलं, म्हणजे त्याला असं वाटतं की मी आता त्या पापातून मुक्त झालो, मोकळा झालो. पण ज्यांना जेवायला घातली ते तृप्तच होते ना, ते श्रीमंतच होते ना, श्रीमंतांनाच आमंत्रण केलं ना, श्रीमंतच माणसं तुझ्याकडे आलीत ना, तीच जेवून गेलीत ना. गरिबांना कुठे आमंत्रण केलंय? ज्यांना 2 वेळचं खायला मिळत नाही अशा माणसांना कधी सांगितलंय? चुकून जरी एखादा आला तरी त्याला बाजूला सरतोय तो. चांगली माणसं आहेत, मोठी माणसं आहेत, त्यात तुम्ही नकोत. हे कळलं पाहिजे माणसाला, आयुष्याचं गणित. यालाच उपासना म्हणतात, यालाच देवपूजा म्हणतात. आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं राहावं, आपण आपल्या संसारामध्ये कसं राहावं, प्रपंचामध्ये कसं राहावं, प्रत्येक ठिकाणी आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे. असं वाटतंय त्याला की मी 1 लिटरला 1 लिटर पाणी टाकतो, कोणाला कळत नाही. पण तो दूध निर्माण करणारा जो आहे, जो तुला सांभाळतोय, त्याला सांभाळतोय, त्या ठिकाणी तो भगवंत मात्र पाहत असतो. चोरून गुप्त रूपे करावे, ते आत्मया असं होते ठावे. अनेक गोष्टी आहेत अशा, अनेक प्रकारचे विचार आहेत, अनेक प्रकारचे दृष्टांत आहेत असे. सांगावे तेवढे थोडेच. अर्थात जर पाहायला गेलं, एखाद्याकडे जर आपण नोकरी करत असू तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण कार्य केलं पाहिजे. आणि संतांनी त्याच पद्धतीने कार्य केलं, म्हणून तशा पद्धतीनेही त्यांच्याकडून देवाची सेवा घडली, उपासना घडली, देवपूजा घडली. एक छोटा दृष्टांत संतांच्या कृपेने प्राप्त झाला की माणसाने किती सूक्ष्म विचार करून राहावं, माणसाकडे किती सूक्ष्म विचार हवा आहे, म्हणजे त्याच्याकडून पुण्यकर्म घडतील. एक श्रीमंत माणूस होता खूप, आणि आपल्याला माहिती आहे स्पर्धा ही श्रीमंताशी श्रीमंतच करतो, गरीबाशी श्रीमंत माणूस स्पर्धा करत नाही, किंवा श्रीमंताशी गरीब माणूस स्पर्धा करत नाही. स्पर्धा ही कोणामध्ये असते? जोडाला जोड असेल अशाच माणसांमध्ये स्पर्धा असते. राजकारणाचंही तसंच आहे. मंत्री मंत्र्यांवरच टीका करणार. मंत्री जर सरपंचाचा विचार करत असेल, सरपंचावर जर टीका करत असेल, तर तो सरपंच खूप मोठा झाला असं आपण समजावं. असो, स्पर्धा जी असते ती तोलामालाच्या माणसाबरोबरच असते. असा तो एक समोरचा माणूस खूप श्रीमंत होत आहे, खूप त्याची प्रगती होत आहे, असं त्याच्या समोर राहणाऱ्या एका श्रीमंत माणसाला समजलं. आणि माणसाची विचारसरणाच तशी आहे. जिथे संतांचे विचार नाहीत ना, जिथे सत्संग नाही ना, तिथे फक्त एकच विचार निर्माण होतो की तंगडी खेचायचा. तो वर चाललाय ना, त्याला खाली खेचायचा. संत म्हणतात, अरे एखाद्याची जर प्रगती होत असेल ना, तर तिथे सहकार्य करता येत नसेल तर नका करू, पण कमीत कमी त्याच्या तंगड्या तरी खेचायचं काम करू नका.
अर्थातच जर एखाद्याची प्रगती होत असेल तर त्याला आपल्याला सहकार्य करता आलं पाहिजे, पण माणूस सहकार्य न करता उलट त्याची अधोगती कशी होईल, त्याच्या प्रगतीमध्ये प्रगती कशी खुंटेल, तो खाली कसा येईल याचा विचार करत असतो. आणि अशाच प्रकारे तो जो श्रीमंत माणूस होता तो समोरच्या श्रीमंत माणसाचा विचार करत होता की याला आपण खाली कसं आणायचं. असा विचार करता करता त्याच्या मनामध्ये विचार आला की त्याचं जे सगळं आर्थिक व्यवहार जो पाहतोय त्याला पूर्वी मुनीमजी म्हणायचे. अशा प्रकारे त्याचा जो सगळा आर्थिक व्यवहार पाहतोय त्या नोकराला आपण भेटावं, तिथे जो त्या पद्धतीने नोकरी करतोय त्या मुनीमजींना आपण भेटावं, त्या नोकराला आपण भेटावं. आणि झालं, त्या श्रीमंत माणसाचा सगळा आर्थिक व्यवहार जो पाहायचा त्या मुनीमजीकडे, त्या मुनीमजीच्या घरी हा श्रीमंत माणूस गेला. आता एवढा श्रीमंत माणूस आपल्या घरी आल्यानंतर त्याला आनंद वाटला. आपल्या मालकाच्या बरोबरीचा आणि अतिशय श्रीमंत असलेला माणूस आपल्या बरोबर आलेला आहे, आपल्या घरी आलेला आहे. आनंद झाला त्याला. त्यावेळेला लाईट नव्हती, वीज नव्हती, आणि नेमका तो मुनीमजी एका दिव्याच्या उजेडावर, तेलावर पेटणारा दिवा, त्या दिव्याच्या उजेडावर तो हिशोब करत होता, लिहित होता काहीतरी. आणि मग अशा प्रकारे ज्या वेळेला त्याने त्या श्रीमंत माणसाला बघितलं त्याला आनंद वाटला. नमस्कार केला त्याने, त्या श्रीमंत माणसाने नमस्कार केला. जवळ येऊन बसला तो श्रीमंत मनुष्य आणि बोलतोय मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेवढ्यात त्याने काय केलं, जो दिवा पेटता होता तो विझवला आणि दुसरा विझलेला जो दिवा होता, जो बंद दिवा होता तो पेटवला. आणि मग पेटवल्यानंतर त्या श्रीमंत माणसाला सांगितलं, म्हणे बोला साहेब, बोला, आता काय काम आहे. आता तो श्रीमंत माणूस जो त्याच्याकडे आला होता तो ह्या उद्देशाने आला होता की याला आपण सांगू, याला आपण काहीतरी अदवा तदवा सांगून अनेक रुपयांची अपराधापर करायला लावू, याला घोटाळा करायला लावू काहीतरी, आणि त्याला एकदा खाली खेचण्याचा प्रयत्न करू त्या श्रीमंत माणसाला. ह्या उद्देशाने तो माणूस त्या मुनीमजीकडे आला होता, तो श्रीमंत माणूस त्या मुनीमजीकडे आला होता. आणि त्या मुनीमजीने ज्या वेळेला सांगितलं, एक तो दिवा पेटलेला दिवा बंद करून दुसरा दिवा जो बंद होता तो पेटवला. आणि मग सांगितलं त्या श्रीमंत माणसाला की सांगा, बोला, तुम्हाला काय बोलायचंय, काय सांगायचंय ते सांगा. त्यावेळेला त्या श्रीमंत माणसाने सांगितलं की म्हणे मला जे बोलायचंय ते मी बोलणारच आहे, पण मला सांग की अंधार आहे ठीक आहे, तुला जर एका दिव्यामध्ये जर कमी दिसत होतं तर तू दुसरा दिवा लावायला हवा होता, पण असं न करता जो जळता दिवा होता, जो पेटता दिवा होता तो बंद करून दुसरा दिवा पेटवून आणि मग मला बोलतोय की बोला, तुम्हाला काय बोलायचंय ते, असं का केलं तू. त्यावेळेला त्याने सांगितलं की म्हणे महाराज, मी माझ्या मालकाचं काम ज्या वेळेला करत होतो ना हिशोबाचं, त्यावेळेला जो दिवा चालू होता त्या दिव्यामध्ये मालकाने दिलेलं तेल होतं, ते मालकाच्या कामासाठी मी वापरतो. आता तुम्ही माझ्याशी वैयक्तिकरित्या जर बोलायला आलेत तर तो दिवा बंद करून ज्या दिव्यात माझ्या जवळचं माझ्या पगाराचं तेल टाकलेलं असतंय तो दिवा मी पेटवला. म्हणजे तुमच्याशी बोलताना माझ्या वैयक्तिक कामाला मालकाच्या दिव्याचं तेल जळता कामा नये, हा विचार माझ्या पिंडामध्ये, हा विचार माझ्या मनामध्ये आहे. आता एवढं ऐकल्यानंतर समोरचा माणूस काय बोलणार. लाखो करोडो रुपयाची उलाढाल करण्यासाठी, आपडातापड करण्यासाठी म्हणे मी याला सांगणार होतो, आणि हा त्या मालकाचा तेलही वाया जाऊ देऊ शकत नाही किंवा तेलही जर खर्चू शकत नाही तर तो लाखो करोडो रुपयाचे आपडातापड काय करणार.
तो त्याला खाली खाली खेचण्यासाठी काय मला सहकार्य करणार? काही न बोलता तो श्रीमंत माणूस त्याला हात जोडले, म्हणे जे काही मला बोलायचं ते तुझ्या ह्या सगळ्या क्रियेतूनच समजलं, मी माझ्या घरी जातोय. अर्थातच माणसाने एवढं प्रामाणिकपणे जर राहिलं, त्या ठिकाणी एक संतांनी दृष्टांत दिला की अशा प्रकारची कर्म जर सर्वत्र घडली तर गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्व लोक सुखी होतील. सर्वत्र सुखच अनुभवायला मिळेल, सर्वत्र सुखच पाहायला मिळेल. पण आज जे गरीब आहेत ते गरीबच राहिलेले आहेत, जे मध्यम आहेत ते मध्यम, जे श्रीमंत आहेत ते खूप श्रीमंत. कारण काय? कुठेतरी एक माणसाची विचारसारणा, राहण्याची पद्धत, जगण्याची पद्धत जी आहे ना, तिचा अभ्यास जर केला तर लाखो रुपये ज्याच्या घरात येतात, वर्षाला पगाराच्या द्वारे त्याच्या घरात करोडो रुपये टेबला खालून येतात. लाच घेतोय भ्रष्टाचाराची, समाधान नाही, सुख नाही, शांती नाही. मग काय करायचं असं जीवन, काय करायचंय असं आयुष्य, आणि काय करायची ती प्रॉपर्टी? म्हणून संतांनी एक विचार त्या ठिकाणी मांडला की त्यावेळचे मुनिमजी पण तसे होते आणि त्यावेळचे मालकही तसे होते. म्हणून एवढा सगळा चांगला व्यवहार प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळायचा. आता अगदीच जर पाहायला गेलं तर छोट्या छोट्या ऑफिसरांपासून जरी आपण विचार केला, सर्वत्रच तो विचार दिसत नाही, सर्वत्रच ते विषय दिसत नाहीत. अर्थातच सगळेच भ्रष्टाचारी आहेत, सर्वत्रच भ्रष्टाचार घडतो असं नाही. कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की देवासारखी माणसं नोकरीमध्ये काम करतात, आपले व्यवहार आपल्या धंद्यामध्ये काम करतात, देवासारखी काम करतात, आणि केवळ गिराईकाची सेवा म्हणजेच मी देवाची सेवा करतोय अशा प्रकारे काम करणारी माणसं कित्येक ठिकाणी पाहायला मिळतात. पण ती वाईट कर्म घडू नये, ते वाईट विचार येऊ नये, तो लाच घेण्याची बुद्धी आपल्याकडे उत्पन्न होऊ नये, ते टेबला खालून घेण्याची बुद्धी आपल्याकडे उत्पन्न होऊ नये, हा विचार एक संतांचा आहे, ही शिकवण एक संतांची आहे. का? तर त्याच्यातून पाप घडलं जात आहे. आणि मग अशा प्रकारे पाप जर आपल्याकडून घडत असतील तर आपण कितीही परमार्थ केला, आपण किती देवाचं नामस्मरण केलं, आपण किती जरी भक्ती केली, देवपूजा केली, उपासना केली, तरी त्याच्याने काय मिळणार आहे आपल्याला? मुख्य म्हणजे संतांनी सर्वात पहिले कर्मावर बोट ठेवलेला आहे. कर्म जर कर्म उत्तम घडत असतील, जर आपण आपल्या नोकरी धंद्यामध्ये जर प्रामाणिकपणे काम करत असू, एकनिष्ठेने काम करत असू, आपल्या घरात आपण सुखात समाधानात असू, आपल्या आईवडिलांची सेवा करत असू, आपल्या घरातल्यांची सेवा करत असू, निष्कामतेने निरापेक्षेने कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता जर हे सगळे काही कार्य करत असू ना, तर काम करता करता जरी देवाचं नामस्मरण केलं तरी देवाची कृपा होते. आपला सगळा उद्योगधंदा करता करता थोडा वेळ काढून जरी ग्रंथाचं वाचन केलं तरी त्याच्यातून संतांच्या कृपेने आत्मज्ञानाची प्राप्ती होते. पण त्या पद्धतीची कर्म घडली पाहिजेत. म्हणून कर्म महत्वाची आहेत. न लगे साधन दुर्गम, कुठल्याही प्रकारचं दुर्गम साधन घ्यायची गरज नाही आपल्याला. कुठल्याही प्रकारचा आपल्या देहाला त्रास होईल, आपल्या शरीराला त्रास होईल असा त्रासदायक विचार करण्याची परमार्थात आपल्याला गरज नाहीये. सहज परमार्थ घडेल जर संतांच्या विचाराबरोबर चाललो तर. संतांच्या आज्ञाप्रमाणे जर कर्म केली, संतांच्या विचाराप्रमाणे जर चाललो, संतांनी ज्या पद्धतीने परमार्थ केला, समाजसेवा केली, समाजकारण केलं, समाज प्रबोधन केलं, समाजाची सेवा केली, त्या पद्धतीने जर आपण केली सेवा, समाज प्रबोधन जर त्या पद्धतीने आपल्याकडून घडलं, त्या पद्धतीने जर आपण परमार्थ केला, भक्ती केली, तर नक्कीच जी प्राप्ती संतांना झाली ती प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच होणार. हाच विचार एक संतांचा आहे
किती साधा आणि सोपा मार्ग समर्थांनी आपल्याला दिलेला आहे, संतांनी दिलेला आहे. त्या मार्गात आपल्याला वाटचाल करायची आहे, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपण बघितलं, उपासक, उपासना आणि उपास्य ह्या गोष्टीवर चिंतन करत असताना जो करतोय तो उपासक, जी करते, जी केली जाते ती उपासना, आणि ज्याची केली जाते त्याला उपास्य म्हणतात. ह्याच्यावर आपल्याला विवरण करायचं आहे. पुढे संतांच्या कृपेने ते विवरण प्राप्त होणार आहे आणि करणार आहोत. भाग क्रमांक 156 मध्ये तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.